विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. यालाच इंग्रजीमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात आणि ते शॉर्टमध्ये AP असं लिहितात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेला आणि तितकंच सोपं असलेलं हे प्रकरण जर व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला या प्रकरणावर येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा चॅप्टर आहे, हे प्रकरण आहे. चला तर मग सुरुवात करूया. यातला पहिल्या मुद्द्यापासून. पहिला मुद्दा आहे क्रमिका, ज्याला इंग्लिशमध्ये सिक्वेन्स असं म्हणतात. या ठिकाणी काही संख्या मालिका आपण इथे लिहिलेल्या आहेत, संख्यांचे समूह लिहिलेले आहेत. पहा कुठले आहेत. हा पहिलाच आहे 1 2 3 4 5 6, म्हणजे हा नैसर्गिक संख्यांचा समूह आपण लिहिलेला आहे. आता यातल्या ज्या संख्या आहेत या विशिष्ट क्रमानं मांडलेल्या आहेत. पहा या ठिकाणी कितव्या क्रमांकाला कोणती संख्या असेल हे आपल्याला लगेच सांगता येतं. जसं 5व्या क्रमांकाला 5 ही संख्या आहे, 13व्या क्रमांकाला 13 ही संख्या आहे. म्हणजे यातला जो क्रम आहे हा विशिष्ट आहे आणि निश्चित आहे. दुसरं उदाहरण पहा 2 4 6 8 10, म्हणजे याच्यामध्ये सम नैसर्गिक संख्या आहेत आणि प्रत्येक 2 क्रमागत नैसर्गिक संख्येतला फरक किंवा क्रमागत संख्येतला फरक हा सारखा आहे. म्हणजे या संख्या समूहातील संख्यासुद्धा विशिष्ट क्रमानं मांडलेल्या आहेत. तिसरा पाहूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये 1 4 9 16 25, जर आपण याचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्यांच्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग आहे, हा 2चा आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. म्हणजे या पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि त्या विशिष्ट क्रमानं एकाच क्रमानं 1 2 3 4 5 6 त्यांचे वर्ग अशा स्वरूपात मांडलेले आहेत. आता चौथ्या उदाहरणामध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्या 1 8 27 64 125, याचं आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं या सर्व संख्या या घन संख्या आहेत. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125. म्हणजे यामधील संख्यासुद्धा विशिष्ट क्रमानं मांडलेल्या आहेत. मग अशा पद्धतीच्या विशिष्ट क्रमानं मांडलेल्या संख्यांचा जो समूह असतो त्या संख्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. यावरून आपल्याला व्याख्या लिहिता येईल. विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्या समूहाला या संख्यांच्या समूहाला क्रमिका सिक्वेन्स असे म्हणतात. आता आपण अगोदर उदाहरणावरही व्याख्या लिहिलेली आहे. आपण व्याख्या लिहून नंतर पण ही उदाहरणं इथं लिहू शकतो. ही सर्व क्रमिकेची उदाहरणे आहेत, कारण त्याच्यामधील ज्या संख्या आहेत या संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्या आहेत. यानंतर दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे क्रमिकेतील पदे. आता ही जी क्रमिका आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण इथे एक क्रमिका लिहूया 2 4 6 8 10, ही क्रमिका आहे, क्रमिकेचं एक उदाहरण आहे. आता या उदाहरणामध्ये ही जी पदं आहेत ही पदं, तर क्रमिकेतील पदं ही जनरली सामान्यपणे T1 T2 T3 T4 डॅश Tn अशा स्वरूपामध्ये मांडतात. T1 म्हणजे पहिलं पद. आता या उदाहरणामध्ये पहिलं पद आहे 2. T2 सेकंड टर्म म्हणजे दुसरं पद आहे 4. T3 बरोबर आहे 6. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या क्रमिकेतील ही जी पदं आहेत ज्या क्रमानं लिहिलेली आहेत त्या क्रमानं लिहिलेली पदं ही जनरली सामान्यपणे अशा स्वरूपात लिहितात. T1 T2 T3 T4 Tn हा, आता या ठिकाणी जर हे शेवटचं पद असेल, समजा कुठलं एक पद आहे किंवा ही अनंत क्रमिका आपण घेतली इथं, की कुठपर्यंत पण ही क्रमिका पुढं वाढत गेलेली आहे. मग n हा इज अन इंटिजर. n ही पूर्णांक संख्या आहे. मग कितवी आपल्याला या क्रमिकेतलं जे पद आपल्याला पाहिजे आहे तिथलं nवं पद म्हणजे nth टर्म, nवे पद हे आपण Tn या अक्षरानं दाखवतो.
जसं चौथं पद T4 दाखवलं, 100वा पद T100 T100 दाखवता येईल. मग म्हणून n हे n पद सामान्यीकरणामध्ये आपण हे n पद दाखवत असताना ते Tn या चिन्हाने आपण दाखवतो. आणि क्रमिका ही सुद्धा आपल्याला सिम्बॉलिकली लिहिता येते. ती चिन्हामध्ये अशी लिहितात. क्रमिका हा महिरपी कंस आहे आणि महिरपी कंसामध्ये Tn अशा पद्धतीचं अक्षर हे क्रमिका लिहिण्यासाठी वापरतात. आता यातली पुढची संकल्पना आहे अंकगणिती श्रेणी. तिलाच अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. त्याला AP असं शॉर्टमध्ये लिहितात. मग अंकगणिती श्रेणी ही क्रमिकाच असते, मात्र ही विशिष्ट क्रमिका आहे. कशी क्रमिका आहे पहा. आपण क्रमिकेमध्ये उदाहरणं पाहिलेली आहेत. 1 2 3 4 5 क्रमिकेचं उदाहरण आहे. 2 4 6 8 10 हे पण क्रमिकेचं उदाहरण आहे. 1 4 9 16 25 क्रमिकेचं उदाहरण आहे. अजून एखादं आपण जर उदाहरण इथं घेतलं 1 2 4 8 16 32 हे सुद्धा क्रमिकेचं उदाहरण आहे. कारण प्रत्येक पुढचं पद हे मागच्या पदाला 2 न गुणून इथे येते. म्हणजे ह्या संख्या ज्या आहेत या संख्या समूहातल्या विशिष्ट क्रमानं मांडलेल्या आहेत, म्हणून ही सुद्धा क्रमिका आहे. मग आता इथं हे जे आपण उदाहरणं आपण वेगवेगळी पाहिली, तर यामध्ये तर पहिलं आणि दुसरं जे उदाहरण आहे या क्रमिकेचं हे अंकगणिती श्रेणीचं सुद्धा उदाहरण आहे. कारण या क्रमिकेमधल्या कुठलेही दोन क्रमागत पदं घ्या, म्हणजे क्रमवार येणारी पदं घ्या, तर कोणत्याही 2 क्रमागत पदामधला फरक हा सारखा आहे. पहा इथं क्रमागत पदामधला फरक 1 आहे, 3 आणि 2 मधला फरक 1 आहे, 4 आणि 3 मधला फरक 1 आहे, म्हणून हे अंकगणिती श्रेणीचं उदाहरण आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये पण पहा कोणतीही 2 क्रमागत पदं घ्या, तर 2 आणि 4 घेतली, यातला फरक 2 आहे. 8 आणि 10 यातलाही फरक 2 आहे. म्हणजे या 2 क्रमिकेमधल्या कोणत्याही 2 क्रमागत पदामधला फरक हा स्थिर आहे, सारखाच आहे. मग अशा प्रकारच्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. सुरुवातीला आपण व्याख्या लिहूया. जर क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदामधील फरक समान असेल, म्हणजेच निश्चित असेल, तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. आणि त्या क्रमागत पदामधल्या फरकाला सामान्य फरक कॉमन डिफरन्स असं म्हणतात आणि तो D या अक्षराने दाखवतात, स्मॉल d. कारण d बरोबर Tn+1 - Tn. सामान्य फरक हा आपल्याला या सूत्राने सुद्धा काढता येतो. d बरोबर Tn + 1 - Tn. याचा अर्थ हे पद Tnच्या पदाच्या पुढचं पद आहे, +1 आहे. म्हणजे समजा हे जर हे Tn हे 5वं पद असेल तर Tn+1 म्हणजे 5 + 1 6 म्हणजे 6वं पद असेल. म्हणजे कुठल्याही 2 क्रमागत पदामधला फरक हा स्थिर असेल तर अशा प्रकारच्या श्रेणीला किंवा अशा प्रकारच्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. तर श्रेणी 3 प्रकारच्या आहेत. यापैकी हा एकच प्रकार आपल्या अभ्यासाला आहे. पहा, एक अंकगणिती श्रेणी, दुसरी जॉमेट्रिक प्रोग्रेशन भूमितीय श्रेणी आणि तिसरी हार्मोनिक प्रोग्रेशन. हे प्रोग्रेशनचे 3 प्रकार आहेत आणि यापैकी फक्त एकच प्रकार, पहिला प्रकार आपल्या अभ्यासाला आहे, यावर्षी आपल्याला अभ्यासायचा आहे, जो की अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी हा आहे. तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे आपण इथे शिकलो. आता याच्यामध्ये D हा सामान्य फरक आहे आणि समजा A हे पहिलं पद आहे अंकगणिती श्रेणीचे. पहिले पद A
व सामान्य फरक डी असेल तर ती अंकगणिती श्रेणी पहा अशा पद्धतीने लिहिता येईल. T1 पहिलं पद हे आहे, T2 दुसरं पद, पहिल्या पदामध्ये हा सामान्य फरक ॲड करावा लागेल, T3 तिसरं पद ए प्लस डी म्हणजे T2 अधिक डी म्हणजेच ए प्लस 2D हे दुसरं पद. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या अंकगणिती श्रेणीतील पदं जी आहेत ती पदं ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D डॅश डॅश अशा पद्धतीनं लिहिता येतील. म्हणजे जर दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद दिलं आणि सामान्य फरक दिला असेल तर आपल्याला ती पूर्ण अंकगणिती श्रेणी लिहिता येते. आता आपण सराव संच 3.1 मधील उदाहरणं सोडवणार आहोत. यापूर्वी 2 प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेले आहेत, तेही तुम्ही अगोदर आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायचे. पहा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामान्य फरक काढा. आता इथं क्रमिका दिलेल्या आहेत, त्या क्रमिकेतील पद आपण इथे लिहूया. येथे T1 म्हणजे पहिलं पद बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 म्हणजे तिसरं पद 6, T4 बरोबर 8. 4 पदं इथं दिलेली आहेत. आता जर कोणत्याही 2 क्रमागत पदामधला फरक जर समान असेल तर ही अंकगणित श्रेणी असेल. त्यासाठी आपण क्रमागत पदामधला फरक काढून पाहूया. T2 वजा T1 4 वजा 2 बरोबर 2, T3 वजा T2 6 वजा 4 बरोबर 2 आणि T4 वजा T3 8 वजा 6 बरोबर 2. आता इथं हा जो फरक आलेला आहे क्रमागत पदामधला फरक हा स्थिर आलेला आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. येथे कोणत्याही 2 क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि येथे डी बरोबर म्हणजे सामान्य फरक हा 2 आलेला आहे, तो आपण इथं डायरेक्ट लिहिलेला आहे, डी बरोबर 2. आता दुसरं उदाहरण आहे पहा, 2,5/2 3 7/2 डॅश डॅश. आता इथं सुद्धा आपल्याला क्रमागत पदामधला फरक स्थिर आहे का हे तपासून पाहायचं आहे. अगोदर या क्रमिकेतली पदं इथं लिहूया. येथे T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3, T4 बरोबर 7/2. आता T2 वजा T1 बरोबर 5/2 वजा 2 म्हणजे 2/1. छेद समान करूया. 2 गुणिले 1 2, तिरकस गुणाकार 5 1 5, 2 2 4, 1/2. त्यानंतर T3 वजा T2 बरोबर 3 वजा 5/2, छेद समान करून वजाबाकी करावी लागेल. 2 गुणिले 1 2, 2 त्रिक 6, 5 1 5 बरोबर 1/2. आणि T4 वजा T3 बरोबर 7/2 वजा 3 म्हणजे 3/1, छेद समान करूया. 7 1 7 आणि 3 2 6 बरोबर 1/2. आता इथं सुद्धा 2 क्रमागत पदामधला फरक हा स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. येथे कोणत्याही 2 पदामधील फरक स्थिर आहे. म्हणजे दिलेली जी क्रमिका आहे या क्रमिकेतल्या कुठल्याही 2 क्रमागत पदामधला फरक हा स्थिर असेल तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. म्हणून दिलेली क्रमिका
अंकगणिती श्रेणी आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन AP आहे. आणि सामान्य फरक D बरोबर आपण शोधलेला आहे 1/2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कुठलीही क्रमिका दिली असेल तर ती AP आहे किंवा नाही हे सांगता येतं. आता पहा तिसरं उदाहरण आहे. आता इथे पदं घेऊया अगोदर. T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2, T4 बरोबर 2. आता T2 वजा T1 बरोबर -6 वजा 10 म्हणजेच -6 अधिक 10 बरोबर 4. T3 वजा T2 बरोबर -2 वजा -6 बरोबर -4. T4 वजा T3 2 वजा -2 बरोबर -4. आता इथं सुद्धा कुठल्याही दोन क्रमागत पदामधील फरक हा स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. येथे कोणत्याही दोन क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या पदामधील फरक स्थिर आहे म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि सामान्य फरक D बरोबर इथं आहे 4. जर सामान्य फरक स्थिर आला तर ती अंकगणित श्रेणी आहे. जर नाही आला तर तिथं हेच आपल्याला कारण द्यावं लागेल. इथं कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर नाही जर आला नाही तर, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. आणि अंकगणिती श्रेणी नसेल तर आपल्याला सामान्य फरक लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण सामान्य फरक हा फक्त अंकगणिती श्रेणीच्या बाबतीतच आहे.